भावानं तुम्हाला सांगतो, काल दुपारी केक जाऊन आणला, रात्री माझा वाढदिवस साजरा केला. इतका भारी मला आनंद झाला राव. खरंच मी वाढदिवस साजरा करणारच नव्हतो, पण त्यानं कसा आणला केक त्याला माहीत. भावाबद्दलचं प्रेम किती आहे हे मला दिसून आलं थोडंफार. माझा वाढदिवस चांगला झाला केला त्यानं. साधा का असं पण त्यानं केक आणला, फुगं आणलं. आणि विशेष म्हणजे जे आपल्याला वास्तुशांतीला वस्तू लोकांनी गिफ्ट म्हणून दिल्या होत्या, कारण त्यावेळी आम्ही एकत्र होतो. एकत्र असताना सगळं ह्यानं वस्तू लुबाडल्या होत्या. म्हणजे कारभारी ती होता म्हणून लोकांनी काय झालं, त्याच्याच नावा वस्तू आणली आणि त्यानं घेतले. त्यातल्या वस्तू मला काय प्रमुख वस्तू दिल्याच नाही त्या. मग त्यानं मला काल सोफा सेट त्याला ठेवून घेतला आणि फ्रीज जी आहे ती मला दिलं. बघा, भावानं शेवटी मला फ्रीज दिलं. म्हणजे जे वस्तू आली ती आणि त्यातलं जे फोटो होतं ते फोटो पण जे आम्हाला गिफ्ट म्हणून दिले होते ते पण निम दिलं. बघा आता काय टेन्शन नाही. बघा आता भावाचं टप्प्याटप्प्यानं पैसे देणार आणि हे जमिनीचं एवढं करून घेणार. एकदा जमिनीचं करून घेतलं की ओके झालं, काय टेन्शन नाही. घराच्या 2 खोल्या दिल्या त्या बास झाल्या, लय टेन्शन घ्यायचं नाही. त्याला थोडं जास्त का असणार ते मोठा हॉल आणि ती खोली थोडी जास्त का असणार असू द्या. फ्रीज मला दिला, बास झालं. मला इतका आनंद झाला राव की बोलायचं काम नाही. फ्रीज मला दिला आणि सोफा सेट आहे ती म्हणला माझ्या आता खोलीत मी आता आणला आहे, ही माझी मला राहू दे. बरं असू दे म्हणलं. फोटो होतं ती फोटो बी मला निम देऊन टाकलं. आता काय टेन्शन नाही. आता तुम्हाला सांगतो घराचे बी ओके झालं आहे, ही झालं आहे. आता फक्त जमिनीचं तेवढं सरळ करायचं आहे. आता माझं एक असं की एवढी बाजरी एक ही निमी दिली ना आणि ही मका एक निम्मी दिली ना, मग जिंकलो राव. आणि ती पैसे म्हणते ना त्याचं पैसे मी देणार, टप्प्याटप्प्याने देणार. आता लगेच तर काही शक्य नाही, पण टप्प्याटप्प्यानं जसं 8 दिवसाला 15 दिवसाला मी टप्प्याटप्प्याने त्याचं सगळं पैसे फेडून टाकणार. बरोबर आहे. एवढं कसं माहिती आहे का, ही गोडीत घेतलेलं चांगलं आहे आणि गोडीत नाही घेणं आपण तर आपला बी खर्च वाढतो. दुसरी गोष्ट मनाला पण लय टेन्शन येतं आहे, कारण का वाटणेही करणं साध्या सोप्या गोष्टी आहेत या. पण प्रत्येकाने जर सगळं मला म्हणलं तर तुम्हाला सांगतो ही काय पटत नाही. म्हणून कोणीतरी सरतं घेतलं पाहिजे, कोणीतरी महागं घेतलं पाहिजे. सगळं मलाच म्हणून चालत नाही हो. बरोबर आहे का ना दोस्तानो? मग मी म्हटलं मला थोडं कमी दे म्हणलं, पण तुला घे म्हणलं बाबा. आणि त्यानं मला काल माझा वाढदिवस आहे, गपचिप गेला, मला केक आणला, फुगं आणलं, सगळं आणलं तुम्हाला सांगतो. आणि मला फ्रीज पण देऊन टाकलं. मला इतका आनंद झाला राव, बोलायचं काम नाही. मी अगोदर सगळ्या वस्तू मागत होतो तेव्हा मला ह्यानं वस्तू दिल्या नाही. त्या ह्यानं सगळ्या वस्तू बायकोच ऐकून आपल्या बसवल्या, का तर माझ्या नावा वस्तू आल्या त्या अशा म्हणून त्यानं ठेवल्या. आणि काय त्याच्या मनात काल काय आलं, माझा दिवशीच माझ्या किचनमध्ये आणून फ्रीज ठेवलं. मी पण काय बोललो नाही, असू दे म्हटलं आता आणतंय ठेवतंय तर ठेवू द्या. पोटं पण दिलं, मी काय एक शब्दसुद्धा बोललो नाही. म्हणलं आपण काय बोलावं तर पुन्हा अजून म्हणलं तंटा होण्यापेक्षा हाही बरं आहे म्हणलं. देतंय तर घ्यायचं, बरोबर आहे का नाही? देतोय म्हणल्यावर त्याला काय देतोय असं म्हणून विचारायचं नाही. असू द्या, भावावर माझं त्याचं माझ्यावर प्रेम आहे अजून तर दिसतंय. पण काय झालं, शुल्लक गोष्टीवरून तिच्यातनं सांगोल्यातनं पळून आला, त्याचं मला लय वाईट वाटलं. पण असू द्या, त्याच्याही मनात काय जरा विचार आला असेल, त्याला बी कोणीतरी 2 शब्द 4 शब्द सांगितलं असतील की बाबा तुम्ही किती जरी पळाला तर वडिलांची संपत्ती ही सगळ्यालाच मिळते, त्यामुळे तंटा करून काय फायदा नाही. गोडी गुलाबीनं वाटण्या केलेल्या हेच चांगले आहे. त्या लय ताणलं तर तुम्हाला माहिती आहे रबर असते, रबर लय ताणली तुटती,
कमी ताणली तर राहते. म्हणजे इतकी बी ताणायची नाही की सगळं वाटरं होईल. म्हणून मी आपलं त्यांना आपल्याला दिलं ते दिलं, मी त्याचं समाधान मानतो. कारण का पूर्वी जर वास्तू शांती घालायच्या अगोदर जर आम्ही वाहिलं राहिलं असतो ना, तर मग लोकांनी मला तुम्हाला सांगतो माझ्या नावावर बी काय भेटवस्तू आणली असती. पण ती काय झालं, एकत्र कुटुंबान कारभारी गडी ते असल्यामुळं सगळ्या त्याच्याच नावावर त्यानं वस्तू आणली होती, मला लोकांनी दिल्या होत्या. मग असू द्या, त्यानं आता आपल्याला गपचिप दिली त्या वस्तू. रात्री तुम्हाला सांगतो फ्रीज दिलं आहे, ती सगळ्या वस्तू दिली त्या. मग आता काय राहिलं, फॅन तर काय अगोदरच दिलेलं आहे. मग तुम्हाला सांगतो राहिल्या घराला वाटण्याचं किचन मला आहे दिलं आहे, आणि पड्याली वस्तू मला आता पड्याला पण घर मला दिलेलं आहे. म्हणजे एका लगत मला 2 खोल्या झाल्या आणि त्याला बी 2 खोल्या झाल्या. असू द्या, काय टेन्शन नाही. आता आता त्याचं जास्त आहे जरा, असू द्या. आता आपलाच भाव आहे, जास्त खाल्लं काय आणि कमी खाल्लं काय सारखंच आहे. मग ती जास्त आहे असू द्या म्हटलं, जरा आता थोडं पण आता एवढं माप काढून कसं चालेल म्हटलं. दिलं आहे एवढ्यातच आपण समाधान मागायचं. आता आपण काय केलं त्याला उलटं तंडत बसायचं नाही. कारण का उलटं तंडलं की अजून घोळ होतो आहे. जेवढं शांततेनं थोडं ती काकरी जास्त खाईल, मी कमी खाईल, गोड बोलून आता त्याच्याकडून सगळ्या वाटण्या करून घ्यायच्या. आणि महत्त्वाचा मुद्दा आहे आपला की गट फोडायचं. एकदा का गट फुटलं की तुम्हाला सांगतो मला पीक कर्ज 100% मिळते. मग माझ्या नावावर एकदा गट फुटलं, खाते फूट झाली, सेपरेट 7-12 आणि सेपरेट 8 झाला की मग ओकेच काम झालं. मग माझ्या नावावर पण पीक कर्ज मिळते. मग पीक कर्ज मिळालं की त्याचं बी काय राहिलं टप्प्याटप्प्यानं पैसे येतं, हे सगळंच देऊन टाकायचं. आता त्यानं वाटण्या करू न करू आपण टप्प्याटप्प्यानं पैसे देत राहायचं. म्हणजे त्याला बी विश्वास पडतो आहे ना आपला. पैसे काही नाही, त्याचं घरात पैसे काही गेले तर ते बी गेले. मला आता काही लोक मला म्हणली फोन करून की दादा तुम्ही जी म्हणताय ना फोनपेच्या जे पैसे लोकांना पाठवले आहेत घराला आहे, ती काय पैसे पाठवलेलं हे चुकीचं नसतात, हे स्क्रीनशॉट चुकीचं नसतात असं मला लोक म्हणायला गेले. मग मला पटलं की यायला ही खरंच पैसे एवढं गेले. तर मला पहिलं वाटायचं काय 4-5 लाख रुपये गेला असतील, पण नाही. त्यानं जी मला जी हिस्ट्री दाखवली आहे, लिहून ठेवलं होतं आणि फोनपेवरनं ती मला काही लोक मला म्हणले हे दादा फोनपेवरचं जे कोणाकोणाला पैसे मारले हे खोटं नसतंय, तुम्ही अजून 100 वर्ष मागे जाचाल. मला बी काय 2-4 वकिलांचा फोन आला, हे म्हणले दादा ते फोनपेवर मारलेलं ती पैसे बरोबर आहेत म्हणले, आणि असे फोनपेवरचे स्क्रीनशॉट किंवा फोनपेवर मारलेले पैसे हे चुकीचं असू शकत नाहीत. तुम्ही शहाणा असाल तर समजून घ्या, नाही तर तुम्ही लय गोचित असाल. मला 1-2-4 वकिलांनी फोन केलं. मग आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला की त्याचं पैसे गेले तर, पण गेले तर आपल्याकडे द्यायला काय एवढं पैसे नाहीत. तर आता आपण टप्प्याटप्प्याने त्याला पैसे देत जायचं. आणि एकदा नाव करून घेतलं का मग काय हो जिंकलो. तुम्हाला सांगतो लगेच पीक कर्ज मिळतं आहे आपल्याला का. मग काय ढिल्लंच काम नाही. एकदा पैसे मिळाले की मग तुम्हाला सांगतो शेतबार आपल्या हक्कावर आपण काय बी करू शकतो. पण स्वतःच्या नावावर 7-12 पाहिजे ना, सेपरेट ती पण अजून. म्हणजे कोणाच्या पुन्हा भविष्यात कोणाच्या संमतीची गरज नाही. म्हणून तेवढं काम आता ओके करून घ्यायचं आहे.